आहे ना, नंबर 80 आहे. चला, त्यामध्ये आपल्याला आज गणित आणि बुद्धिमत्ता पुन्हा बघायचे. गणित बुद्धिमत्ता कुठून सुरू आहे रे? प्रश्न क्रमांक 51 सुरू केलं का? चला, तर 5 अंकी बेसिक वर प्रश्न आहे बघा. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज कोणती? बघा पुढे काय म्हणलंय, 5 अंकी कोणती मोठ्यात मोठी सम. 5 अंकी अगोदर मोठ्यात मोठी संख्या जर लिहिली तर 4 अंकी झाले, त्याच्या पुढे काय येणार आहे 8. ही 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या? सम. इथं जर 9 लिहिला तर काय झाले असती? विषम. पण 8 लिहिला तर काय असणार आहे? सम. त्याच्यानंतर काय सांगितलं? 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी लहानात लहान विषम संख्या आजच सकाळच्याच लेक्चर मध्ये बघितलं, बरोबर आहे. काय असणार आहे रे? 1001. यांची काय करायचे? वजाबाकी. वजाबाकी करायचं काय ते 7. इथं 9 9 8 9 या अंकांची आपल्याला काय विचारलंय? बेरीज किती? मग बेरीज करा. हा, 9 आणि 8 किंवा 9 1 9 9 2 18 9 3 27 आणि 7 किती? 34. 34 आणि 8 किती रे? 42. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? 42. पर्याय नंबर किती? 2. सॉरी किती? 3. पर्याय नंबर किती रे? 3. समजला? त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे खालचा 0.00 किती वेळा शून्य बघा? 6 शून्य आहेत. किती शून्य आहेत? 6 शून्य आहेत, बरोबर का? आणि काय दिलं पुढं? 42 बरोबर 4.2 गुणिले 10चा कितवा घात? x वा घात. तर x ची किंमत काढायची. आता आपल्याला इथलचा पॉइंट आपल्याला इथं न्यायचे, म्हणजे हे इथं पॉइंट आपल्याला इथं न्यायचे, म्हणजे हे इथं पॉइंट घेऊन जायचे. तो किती घर तिकडं घेऊन जायचे? तर ह्या तिकडं किती घेऊन जायचे? 1 2 3 4 5 6 आणि 7. किती नंतर घेऊन जायचे रे? 7 नंतर. मग याला आपण डायरेक्ट सोडवू शकतो. तर डायरेक्ट जर घेऊन जायचं असेल काय स्पष्टीकरण द्यायचे? स्पष्टीकरण घ्यायचं का? चला बघा, पॉइंट आपल्याला तिथं घेऊन जायचं असेल तर हे इकडं गुणाकारात आहेत. कुठे येईल रे? खाली भागाकारात. मग त्याला इकडे घेऊन या. 0.1 2 3 4 5 पुन्हा इकडं 6 42 ला 42 ते गुणाकारातले कुठे येतील? भागाकारात. 4 पॉइंट किती रे? 2 गुणिले इकडं बरोबर मध्ये काय राहिला? 10चा कितवा घात? x वा. वर दशांशच्या नंतर किती संख्या आहेत रे? 8 आहेत. किती येतात? 8. इथपर्यंत 7 होते, इथपर्यंत किती येतात? 8. आणि खाली किती नंतर येतं? 1 नंतर. मग याला आपण असं लिहू शकतो 0. इकडं जर इथपर्यंत जर पॉइंट घेऊन जायचं असेल तर बघा आता लक्ष द्या, किंवा असं लिहून टाकून दे डायरेक्ट 42 गुणिले 10चा पॉवर 1 2 3 4 5 6 7 8. इथपर्यंत कितवा घेऊ शकतो? 8वा घात. त्याच्या भागाकारामध्ये त्याचा पॉइंट उरला तर काय होईल रे? 42 गुणिले ह्याचा पॉइंट कितवा आहे? कितवा? पहिला म्हणजेच -1. इथून इथपर्यंत जर जायचं असेल तर कितवा येणार? इथं -8वा येणार. कितवा? 8वा. बघा लक्ष द्या, हा दशांशच्या नंतर जेवढ्या संख्या आहेत तेवढा त्याचा पॉवर काय येणार आहे? मायनस मध्ये. इथं दशांशच्या नंतर एक संख्या आहे म्हणून 42 गुणिले 10चा कितवा घात येणार? मायनस पहिला. आता याला जर पुढे सोडवलं तर 42 कॅन्सल केला. 42 कॅन्सल केला. हे 10चा घात छेदामध्ये काय आहे रे? मायनस आहे. वर गेल्यावर काय होईल? घातांकाचा नियम, पाया समान असताना घातांकाची काय होते रे? वजाबाकी. काय होते? वजाबाकी. आता इथं घात खाली मायनस आहे, वर गेल्यावर काय होईल? प्लस. 10चा -8वा आणि हे जर वर गेला तर +1वा घात बरोबर 10चा मायनस कितवा घात येणार? कितवा घात? 7वा. म्हणजेच x ची किंमत काय येईल? मायनस काय येईल? 7. असं उत्तर येतंय. पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर किती? 3. तर त्याचं उत्तर येतं -7. लिहून घ्या वाटलं सर. त्याच्यानंतरचा हा प्रश्न मुंबई शहरचा प्रश्न आहे. 17.28
इथं भागिले काहीतरी संख्या आहे एक्स आपण गृहीत धरली, तर त्याच्या भागाकारामध्ये काय दिलं रे 3.6 गुणिले 0.2 बरोबर किती रे, बरोबर किती रे 2 असं दिलं. मग आता याला सोडवायचंय कसं, छेदामध्ये यांचा गुणाकार करून घ्या, छेदामधल्याचा गुणाकार, हे यांचा गुणाकार करून घ्या. यांचा गुणाकार काय येतो रे 17.28 ला 28, हे भागाकारामध्ये आपण असंही लिहू शकतो, असं काही अडचण नाही. त्याच्या भागाकारामध्ये या दोन्हीचा गुणाकार करा, 36 दोन्ही किती रे 72, पॉइंट किती नंतर आहे 1 1 म्हणजेच किती नंतर 2 नंतर, बरोबर आहे. पुढं याच्या भागाकारामध्ये सॉरी इकडे बरोबर मध्ये काय रे 2, हे भागाकारात आहेत, तिकडे गेलं तर कुठे जातील, कुठे जातील गुणाकारा. त्याला पुढच्या स्टेप मध्ये सोडू शकतो. 17.28 भागिले x हे जर तिकडे गेले तर पुन्हा यांचा दोघांचा काय होतो गुणाकार, 72 दोन्ही किती रे 144 बरोबर इकडं 1 पॉइंट किती रे 44. पुन्हा x म्हणजे x ची किंमत काढायची, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर x ची किंमत काढत असताना इकडे बरोबर म्हणजे पुन्हा इकडे भागाकारात येतील. x बरोबर 17.28 भागिले काय येणार 1 पॉइंट किती रे 44. आता वरी पण पॉइंट आणि खाली पण पॉइंट कसा आहे समान, पॉइंट नंतर संख्या कशा आहेत, वरी 2 आहेत खाली पण 2 नंतर आहेत, मग पॉइंट समान असल्यामुळे उडून टाकाय काही कायम नाही. आता याला भाग जातो, कशाने भाग जातो, भाग द्या. हा कशाने भाग देऊ रे 12 द्यायचं, 12 द्यायचं का, हा 12 1 शिल्लक राहिले 2, 12 दोन्ही 24, 12 1 12 शिल्लक राहिले इथं किती 5, 12 चौक किती 48 शिल्लक राहिले 4, पुन्हा 12 चौक 48, पुन्हा 12 1 उरले 2, 12 दोन्ही x ची किंमत किती आली, काय आली 12. पर्याय नंबर किती रे 3, पर्याय नंबर 3. 18 किंवा 19 मुंबई शहरचा क्वेश्चन आहे, मुंबई शहरचा. आता इथली तारीख फिक्स माहित नाही, पण लक्षात ठेवा हा मुंबईला पडलेला प्रश्न आहे, मुंबई शहरचा. जशाच तसं आहे, त्याचं उत्तर काय आलं 12. सोडवायचं कसं कळालं बघा, लक्ष द्या. 17.28 भागिले x, x म्हणजेच काहीतरी किंमत आहे आपण ठेवली, तर यांचा गुणाकार केला आणि त्यांचा गुणाकार काय आला 0.72. पुन्हा हे भागाकारातले तिकडे 2 सोबत काय होतील गुणाकारात, मग 17.28 जशाच तसे 0.72 न 2 ला गुणलं तर काय येते 1 पॉइंट किती 44. मग 1.44 ला 1.44 पुन्हा आपल्या x ची किंमत काढायची आहे, 1728 भागिले काय येणार 144. पॉइंट दोन्हीकडे कसा होता समान, म्हणून पॉइंट उडून टाकला. 1728 ला कितीने भाग द्यायचे 144. त्यावेळेस तुमची x ची किंमत काय येते 12. पर्याय नंबर किती रे 3. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, 2 व्यक्ती एकाच दिशेने अनुक्रमे 6 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहेत. किती वेळानंतर एकमेकांपासून 40 किलोमीटर अंतरावर राहतील. म्हणजेच आता बघा, एक व्यक्ती 6 किलोमीटर वेगाने पळतो, दुसरा व्यक्ती 4 किलोमीटर वेगाने पळतो. या दोघांमध्ये एका तासामध्ये किती अंतर फरक राहील रे, किती अंतर राहील 2. एक 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने पळतो, किती तास 6 किलोमीटर प्रति तास, आणि दुसरा व्यक्ती 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने पळतो. एका तासामध्ये यांच्यामध्ये दोघातलं अंतर किती किलोमीटर आहे, किती किलोमीटर, किती तासात एका तासात. मग आपल्याला काय सांगते ते ना 40 किलोमीटर अंतर किती तासात राहील, 2 न भाग दिला तर उत्तर काय येणार 20 तास, काय येणार 20 तास. पर्याय नंबर किती रे 2. त्यानंतरचा क्वेश्चन, 8 पुरुष एक काम 6 दिवसात करतात. किती पुरुष, 8 पुरुष एक काम किती दिवसात 6 दिवसात पूर्ण करतात. जर 2 पुरुष 3 पुरुष एवढे काम करत असतील, सॉरी काय 2 पुरुष 3 स्त्रिया एवढे, किती स्त्रिया एवढे, बघा लक्ष द्या. 8 पुरुष एक काम 6 दिवसात करतात. जर 2 पुरुष 3 स्त्रिया इतके काम करत असतील तर 9 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील. बघा लक्ष द्या. आता आपल्याला काय सांगते, 8 पुरुष एक काम किती दिवसात करतात 6,
आणि 2 पुरुषा एवढं काम किती स्त्रिया करतात? मग आपल्याला कामावर कोण लावायचे आहेत? कोण रे? कोण लावायचे कामावर? स्त्रिया. ते पुरुषाला काम द्यायचं नाही, काम कोण करणार? स्त्रिया. मग ते स्त्रिया किती दिवसात काम करतील? मग मला लक्षात द्या, 2 पुरुषाऐवजी किती स्त्रिया घेऊ शकता? किती? मग आता 3 घ्यायचे असतील तर 3 पुरुषासाठी 2, 3 पुरुषासाठी 2, 3 पुरुषासाठी 2, म्हणजेच 9 स्त्रियासाठी किती पुरुष घेताल? किती घ्याल? बघा लक्ष द्या, 9 ची फोड केली आपण, काय? 3 3 3. मग 3 पुरुषासाठी 3 स्त्रियासाठी किती पुरुष? 3 स्त्रियासाठी किती पुरुष? 3 स्त्रियासाठी किती पुरुष? 9 स्त्रियासाठी किती पुरुष होतील रे? ते 6 पुरुष किती दिवसात काम करतील? मला सांगा आता, 8 पुरुष जर 6 दिवसात करत असतील तर 6 पुरुष किती दिवसात करतील? 8 दिवसात. संपलं उत्तर. 8 गुणिले 6 भागिले 6, 6 6 कॅन्सल. उत्तर काय येणार? किती दिवसात? 8 दिवसात. तर त्याचं उत्तर आहे किती? 8. पर्याय नंबर किती रे? 4. पर्याय नंबर 4. त्याचं प्रमाण फक्त रेशो काढून घ्यायचे आहे. 8 पुरुष 6 दिवसात करतात आणि प्रमाण दिले 2 पुरुषा एवढं काम किती स्त्रिया करतात? 3 स्त्रिया करतात. मग आपल्याला 9 स्त्रिया कामावर लावायचे. मग 9 स्त्रियासाठी किती पुरुष घेऊ शकतो? 3 स्त्रियासाठी 2 पुरुष, 3 स्त्रियासाठी 2, 3 स्त्रियासाठी 2, असे किती पुरुष लागतील? 6. म्हणजे 8 पुरुष जर 6 दिवसात करत असतील तर 6 पुरुष किती दिवसात? 8 गुणिले 6 भागिले 6 बरोबर. उत्तर काय ते? 8. किती दिवसात करतील? 8 दिवसात. पर्याय नंबर किती रे? 4. समजतंय का? चला, त्याच्यानंतरचा प्रश्न. 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर काय दिले रे? 7:4. आता 2 भावाची नाव माहित नाहीत, आपण नाव ठेवून टाकले ए आणि बी. त्यांच्या वयाचं प्रमाण काय दिलं? 7:4. वयाची बेरीज काय दिली रे? 66. मग गुणोत्तराची बेरीज करा. 7 आणि 4 किती? 11. 11 एका 11, 11 6 6. 6 गुणिले 4 किती? 6 गुणिले 7 किती? 42. आणि 6 गुणिले 4 किती रे? 24. मोठ्या भावाचं वय 42. लहान भावाचं वय कोणाचं विचारलं आपल्याला? लहान भावाचं. लहान भावाचं वय किती आलं? 24. पर्याय नंबर किती? 3. मग लहान भाऊ डबल 12चा, बार दोन्ही 24, डबल 12चा. लहान करामतीच असतात. पुढं, एक्स ही एक विषम संख्या असल्यास, बघा काय सांगितलं? एक्स ही एक काय आहे? विषम संख्या असल्यास खालील पैकी कोणती संख्या सम असेल? मला सकाळच्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं, जर विषम संख्येत जर 1 मिसळला तर काय होतंय? सम. 1 ऐवजी आपण किती मिसळताल? 1. आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 क्रमवार समसंख्येत फरक किती असतो? 2. 1 आणि 2 किती रे? 3. जर 3 मिसळले तरी सुद्धा काय येते? सम. आता पर्यायानुसार आपण सोडून घेऊ. पहिला पर्याय आहे x + 2, दुसरा पर्याय आहे x - 2, तिसरा पर्याय आहे x + 3 आणि चौथा पर्याय आहे x प्लस किती? इथं गुणिले आहे का? बरं गुणिले, इथं पण गुणिले काय आहे? 2 आहे. चला, x ची कोणतीही एक संख्या विषम संख्या ठेवून टाका. काय ठेवायची? 5 ठेवू का? x ही काय सांगतंय? विषम संख्या आहे. तर खालील पैकी कोणती समसंख्या असेल? आता सम काढायचे आहे. 5 आणि 2 किती होतील रे? हे सम आहे का? नाही. 5 मधून 2 गेले 3. 3 सम आहे का? नाही. कॅन्सल. 5 गुणिले 3 किती रे? 15. मग 15 सम आहे का? 3 जर पर्याय नसेल तर चौथ्याला चेक करायचंय का? मग विश्वास नसेल तर करून टाकायचं. 5 गुणिले 2 किती रे? 10. 10 कोणती संख्या आहे? सम. काय दिलं उत्तर? काय दिलं पर्याय? पर्याय नंबर 4. काय दिलं उत्तर? पर्याय नंबर 4. त्यानंतरचा क्वेश्चन काय दिला रे? 8चा वर्ग 9चा घन पुन्हा प्लस काय दिलं? 225 अधिक काय दिलं रे?
40 96. आता 40 96 आपल्याला त्याचं वर्गमूळ काढायचे, या दोन्हीचे वर्गमूळ काढायचे. 40 96 कुणाचा वर्ग आहे? कितीचा? 64चा. बरं ठीक आहे. आता ज्याला माहित नाही त्याला लक्ष द्या इकडे. हे 40 96 घन आहे कोणाचा रे? 16चा. एवढं तर माहित आहे. आता घन म्हणजे त्या संख्या किती वेळा गुणाकारामध्ये असते रे? किती वेळा? 3 वेळा आपण याला गुणाकारात मांडलं. याचं वर्गमूळ काय ते? याचं वर्गमूळ काय ते? आणि याचं वर्गमूळ काय ते? 4 चौक 16 चौक म्हणजे हा कुणाचा वर्ग होता? झालं उत्तर. किती आलं? 64. हे तर माहित आहे, आपल्या ओळखीचं आहे. कोणाचा आहे वर्ग? 15चा. 9चा घन माहित आहे किती आहे? 700. आणि 8चा वर्ग माहित आहे. या सर्वांची काय विचारले? बेरीज करायची. बेरीज करत असताना थोडं लवकर करून टाक. 4 आणि 5 9, 9 9 18, 18 आणि 4 22, 22 ला 2, आले 2, लगेच 2 टाकून द्या. 6 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 11 आणि 6 किती? 17, 17 ला 7, आजच्याला 1, 7 आणि 1 8. पर्याय नंबर 2 872. चला त्याच्यानंतरचा क्वेश्चन 3 गुणिले 0.3 गुणिले 0.03 गुणिले 0.003 गुणिले काय रे? 30. आता लक्ष द्या. या प्रश्नाला थोडं डोकं जास्त लावायचं नाही, कमीच डोकं लावायचं. बघा 3 3 3 3 3 बरोबर आहे. 3चा कितवा घात रे? 5वा घात. 5वा घात किती आहे? 243. किती आहे? 243. बरोबर आहे. आता इकडं दशांश आहे का? नाही. हा इकडं 0 आहे, त्यामुळे इकडचा 1 दशांश कॅन्सल होतो. इकडे 1 0 असल्यामुळं 1 दशांश कॅन्सल होतो. आता दशांश नंतर 1 2 3 4 5 किती नंतर? 5 नंतर दशांश द्यायचे. 1 2 3 4 आणि काय? 5. असा पर्याय कुठे बघायचा? पर्याय किती? पर्याय नंबर 3. बघा इकडं गुणाकारात जर 0 असेल तर 1 दशांश काय होतो? कमी होतो. पर्याय नंबर किती? 3. उत्तर काय सांगितलं? नाही 2 नाही येत. पर्याय नंबर 3च येतो. कारण की इकडं 0 आहे ना. जर इथं 3च असता, बघा लक्ष द्या, इथं जर 30 नसते, फक्त 3च असते, तर मग पर्याय नंबर किती आला असता? 2 आला असता. या शून्यासाठी काय होतं माहित आहे? 1 इकडं दशांश कमी होतो. पुढं एका टोपलीमध्ये चिकूचे 8 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी काय रे? 4 चिकू काय होतात? उरतात. तर टोपलीत कमीत कमी चिकू किती? संख्या टॉपिक मध्ये घेतलं होतं. एक संख्या अशी आहे की त्या संख्येला भागले असता बाकी एवढी उरते, म्हणजे तसाच आहे तो. 8 10 आणि 12 याचा एलसीएम किती? लसावी किती रे? 8 10 12 यांचा लसावी 60. किती? 60. 8 10 12 बघा लक्ष द्या. 8 10 आणि 12. लसावी हा नेहमी मोठ्या संख्येच्या पटीतली जवळची संख्या असते. बरोबर आहे. 12चा पाडा म्हणा. 12 दोन्ही 24, 8 त्रिक 24 होते, पण 10 8 काय 24 होते काय? नाही होत. मग आता पुन्हा 12 चौक 48, 12 पंचे किती रे? 60, 6 60, 12 पंचे 60. इकडं 8 ने भाग जातो का? जात नाही. 8 8 64. बरं यांचा एलसीएम काय येतो? 120. मला सावी काढून टाका. 8 ने भाग जातो का? जातो का इकडं? 60 ला नाही जात. मग काय येईल? 120. शिल्लक किती उरतात? 4. उत्तर काय पाहिजे? 124. यांचा एलसीएम काढा. 12 8 आणि 20 सॉरी 10चा. याचा लसावी काय येईल? 120. आणि 120 ला भाग सर्व संख्येने भाग जातो, आणि भाग जाऊन प्रत्येक वेळा किती शिल्लक राहतात? 4. मग ते प्रत्येक वेळा राहत असतील तर 4 प्लस करा. आता 124 अशी संख्या आहे. 124 ला 8 न भाग दिला तरी सुद्धा शिल्लक किती राहतात? 4. 10 न भाग दिला तरी किती राहतात? 4. आणि 12 ने दिला तरी किती राहतात? 4. म्हणून ते उत्तर काय ते? 124. पर्याय नंबर किती आहे रे?
4. त्याच्या खालचा क्वेश्चन बालवाडीचा आहे, बरोबर. 7402 मायनस 1425 मायनस 800 किती रे? 69. आता लक्ष द्या, याला सोडवत असताना काय करायचे, या दोघांची बेरीज करा, या दोघांची बेरीज याच्यातून मायनस करून टाका. 9 आणि 5 किती? 14. 14 ला 4, हातच्याला 1, 6 आणि 2 8, 8 आणि 1 किती? 9. पुन्हा 8 आणि 4 किती रे? 12. 12 ला 2, हातच्याला 1, 1 आणि 1 किती? 2. एवढ्या संख्या मायनस करा. इथला इथं 12 झाले, 12 मधून 4 गेले, काय राहिले? 8. इथं राहिले किती? 9. 9 मधून 9 गेला 0. इथं राहिले 3. 3 मधून 2 गेला 1. इथं 7च आहेत. 7 मधून किती गेले रे? 2 गेले, काय राहिले? 5. असा पर्याय कुठं आहे? 5108, पर्याय नंबर 4. सोपा होत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, एका प्राणी संग्रहालयामध्ये काही हत्ती व काही काय आहेत? बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्या असता 37 होतात. म्हणजे प्रत्येक प्राण्याला मान किती असते? एकच. प्रत्येक प्राण्याला डोकं किती असतं? एकच. आणि पाय काय असतात? वेगवेगळे. मग आता हत्तीला पाय किती असतात रे? 4. बदकाला पाय किती असतात? 2. कमीत कमी पाय किती येतं? 2. म्हणून काय करायचं आहे? पायांची संख्या किंवा डोक्यांची संख्यांची काय करायची आपल्याला? डबल. आणि त्याच्यातून मायनस करायचं, तुम्हाला येणार जास्त पायाचा. हे झालं का रे? पुढं डोके किंवा माना काही असू द्या, माना घ्या. माना किती आहेत रे? 37. पाय किती आहेत? पाय 116. आता 37 ची डबल किती रे? 74. 74 मायनस करा. 6 मधून 4 गेले, काय राहिले? 2. 11 मधून 7 गेले, किती राहिले रे? किती राहिले? सॉरी, किती राहिले? 4 राहिले. 11 मधून 7 गेले 4. आता हे जे काही उरलेत, ते ज्याला जास्त पाय आहेत त्यांना, बदकाला कमी पाय आहेत आणि हत्तीला पाय किती आहेत? जास्त आहेत. मग हत्तीपेक्षा बदकाला किती कमी आहेत? 2. बदकापेक्षा हत्तीला पाय किती आहेत? जास्त, 2. म्हणून त्याला 2 न भाग द्या. वे 1 बे, वे 2 4, वे 1 बे. हत्ती किती? हत्ती किती? 21. किती पैकी? 37 पैकी. आणि 16 काय असतील रे? बदक. काय असतील? बदक. तो 16 बदक असतील आणि हत्ती किती असतील? 21. काय असतील? 21. कळालंय का? का नाही? नाही का नाही? नाही कळालं. ठीक आहे, चला आता आपण जनरली आपल्यावरच प्रश्न तयार करून घेऊ. मुलींची संख्या इथे किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे. आणि तुम्ही किती आहे इथं? 5. आता समजून घ्यायचं, तुम्ही बदक आहेत काय आणि हे काय? ठीक आहे, आता समजून घ्यायचं. आता आपल्याला मला सांगा, आता ज्याच्या त्याला पाय तर माहित आहे, बदकाला पाय किती रे? बदक आणि काय? हत्ती. बदकांची संख्या किती आहे? 5. हत्तींची संख्या किती आहे? 10. बरोबर आहे. यांच्या डोक्यांची संख्या किती होईल? काय होईल? 15. बदकाला पाय किती असतात? 2. 5 दोन्ही किती? 10. एका हत्तीला पाय किती? 4. 4 गुणिले 10 किती रे? 40. पायांची संख्या किती आली? 50. किती आली? 50. आता बघा, डोके किंवा माना 15 आहेत, पाय किती आहेत रे? 50. मग काय करायचं? या 15ची डबल करायची. 15ची डबल किती? याच्यातून 30 काढून टाकले, शिल्लक काय राहिले? 20. आता हत्तीला बदकापेक्षा पाय किती जास्त? 2. म्हणून याला कशानं भाग द्यायचं? 2 ने. मग 2 न भाग दिलं तर ज्याला जास्त पाय असतात ते प्राणी आले. मग हत्ती किती होते? 10. किती पैकी? 15 पैकी. मग 15 पैकी 10 हत्ती असतील तर 5 काय असतील? बदक. तसं इथं 37 माना असतील हत्ती आणि बदकाच्या, आणि पाय किती आहेत रे? 116. 37 ची डबल काय? 74. याच्यातून 74 मायनस केले, शिल्लक किती राहिले? 42. 42चं अर्ध केलं, काय आलं रे? 21 काय असतील? हत्ती. काय आलं? हत्ती. किती पैकी? मग 37 मधून 21 गेले तर काय राहिले? 16 काय होते? बदक. 21 काय होते? हत्ती. आपल्याला काय विचारले? किती? किती? हत्ती. पर्याय नंबर
पर्याय नंबर 2 कळाला. हा हत्ती कळाले. बदक एक बदक उडाला तर तिकडेच गेला. चला समजलं नाही काय डाऊट. त्यानंतरचा प्रश्न ABCDE या मुलांच्या वयाची सरासरी काय रे 5. किती व्यक्ती आहेत ABCD किती व्यक्ती आहेत रे 4. 4 गुणिले 5 या चौघाच्या वयाची बेरीज किती आली रे 20 वर्ष आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय दिलं बघा ABD आणि E यांच्या वयाची सरासरी हे 4च व्यक्ती आहेत. सरासरी काय दिली रे 6. 6 गुणिले 4 किती रे 24. किती 24. जर C हा मुलगा 8 वर्षाचा असेल कोण C चं वय काय रे 8. मग आता मला सांगा या चौघाच्या वयापैकी तिघाचं वय माहित आहे सॉरी एकट्याचं वय माहित आहे किती आहे 8. 8 जर याच्यातून 20 मधून 8 गेलं तर ABD कोण रे ABD या तिघाचं वय काय येईल रे किती वर्ष येईल 12. या तिघाचं वय काय येईल 12 वर्ष. आता मला सांगा याच्यामध्ये चौघाचं वय किती वर्ष आहे 24 आणि त्या चौघापैकी ABDचं वय किती आहे रे ABD या तिघाचं वय किती आहे या तिघाचं वय 12 आहे आणि एकट्या ईचं किती आहे 12. मग आपल्याला कोणाचं वय विचारले मग ई कितीचं आहे 12चा. आलं का ईचं वय किती आलं 12. कळालं इकडं पुढं हा इकडं कामावर जायला उशीर झाला झालं नाही हा मग हळू लिहा. 15 मजूर 15 तासात 20/30 आकाराची भिंत रंगवतात. 10 मजूर किती तासात 26/24 आकारमानाची भिंत रंगवतील. बघा काम दोघांचं कसं आहे वेगवेगळं आहे. सारखं आहे का नाही. अगोदरच्या भिंतीचं क्षेत्रफळ आहे 20x30 आणि नंतरच्या भिंतीचं क्षेत्रफळ आहे 26x40. पण सुरुवातीला मजूर किती आहेत रे 15. 15 मजूर 15 तासात करतात. मग आता मजुरांची संख्या कमी झाली तर तासांची संख्या काय होईल वाढेल आणि काम पण काय आहे वाढलेलंच आहे. मग आता काढायचं आपला हे झालं का बरं ठीक आहे अलीकडे घेऊ आपण. बघा मजूर किती आहेत 15. 15 मजूर 15 तासात किती काम करतात रे किती बाय कितीची 20/30 ची भिंत रंगवतात. बरोबर आहे. आता मजूर किती आहेत 10. तास माहित आहे का किती तास आहेत माहित आहे x. किती बाय कितीची भिंत आहे रे ती 26/किती रे 40. दोघांचं काम कसं आहे वेगळं. काम जर वेगळं असेल तर इथं काय करायचा क्रॉस गुणाकार. काय करायचा क्रॉस म्हणजे तिरपा गुणाकार. आता गुणाकार करत असताना अंशामध्ये काय राहिले 15 गुणिले 15 गुणिले किती रे 26x40 भागिले हे राहिलेली किंमत 10 गुणिले किती 20 गुणिले किती रे 30 बरोबर कोणाची किंमत येईल x ची. आता भाग द्या हा शून्य कॅन्सल 4 1 4 4 5 20 5 1 5 5 3 15 3 1 3 3 1 3 पुन्हा 5 2 10 5 3 15 बे 1 बे इकडं बे 1 बे 3 6. आता काय राहिलं का नाहीये. राहिलेल्यांचा गुणाकार करा 3 गुणिले 13 किती रे 39. मग त्यांना किती तास लागतील x ची किंमत पकडली होती तर x ची किंमत काय आली 39 तास लागतील. मग त्यांना ते भिंत रंगवण्यासाठी किती तास लागतील 39 तास लागतील. पर्याय नंबर किती आहे किती रे 2. चला त्याच्या नंतरचा क्वेश्चन 10वीच्या वर्गामध्ये 160 मुलापैकी 40% मुले काय झाली रे पास.
काय झाली? पास. तर बाकीचे काय झाले मग? नापास. मग 40% पास झाले असतील तर 60% काय? कोणते विद्यार्थी विचारलेत? नापास मुलांची संख्या किती? टोटल विद्यार्थी किती आहेत? 160. 160च 60% काढून घ्या. हा शून्य कॅन्सल. मग 16 गुणिले 6 16 किती रे? 96. मग 96 मुले काय झाले? नापास. पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 3. चल लिहून गेलेत का? घ्या पटपट. पुढं शंकरने 10,000 रुपये 3 वर्षासाठी बँकेत ठेवले. जर पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याजाचा दर 5%, दुसऱ्या वर्षी 8%, तिसऱ्या वर्षी 10% असेल तर 3 वर्षानंतर शंकरला किती रक्कम परत मिळेल? आता 3 वर्षानंतर जे काही मिळणारी रक्कम असते ती मुद्दल प्लस काय असते? व्याज. त्याला काय म्हणतात? रास. मग आपल्याला रास काढायचे. मुद्दल किती होतं रे? शंकर शेठनं ठेवलेलं 10,000 रुपये. मग शंकर शेठला पहिल्या वर्षी व्याज किती होतं? 5%. मग 100 रुपयावर किती रुपये भेटणार? त्याला 5 रुपये. म्हणजे 100 रुपये मुदल आणि 5 रुपये व्याज असं मिळून किती होतं? 105. मग पहिल्या वर्षी किती रुपये भेटणार त्याला? 105. छेदात काय असेल? 100. दुसऱ्या वर्षी किती रे? 108 भागिले 100. तिसऱ्या वर्षी 110 भागिले 100. आता काय करायची? भागाकार करायची. सोपं आहे. 1 0 1 0 कॅन्सल. इथं 4 शून्य आहेत. 1 2 3 4 1 2 3 4 कॅन्सल. आता भाग द्यायचे आपल्याला. कशाने देऊ? 5 ने देऊ. 5 नच देऊ ना. 5 1 5 2 5 2 5 1 2 1 2 5 2 4 8. इकडे राहिले 11. 21 गुणिले 54 गुणिले किती रे? 11. गुणाकार करायचे. आता गुणाकार करत असताना याचा पाडा प्रत्येकाच्या एकक स्थानी 4 4 आहे. मग गुणाकार करावाच लागेल. सर्वप्रथम आपण 11 न गुणाकार करू. 11 4 44 44 ला 4 हातच्या आले किती रे? 11 5 55 55 4 किती गुणिले किती? 21. आता 21 चा पाडा येतो. 21 गुणिले 4 किती रे? 84. 21 चौक 84. 84 ला 4 हातचे आले 8. 21 9 198 189 देतो. किती? 21 9 189. 189 प्लस यांची बेरीज करा. 9 8 17 17 ला 7 हातच्याला 1 8 आणि 1 9 197. 197 ला किती? 7 हातचे राहिले किती? 19. 21 5 105 105 आणि किती रे? 19. बेरीज करा. 9 5 14 14 ला 4 हातच्याला 1 1 आणि 1 किती? 2. पुन्हा इकडं किती आलं हे? 124. 12,000. त्याची रास काय येईल? 12,474. असा पर्याय कुठं आहे? पर्याय नंबर 1 लिहून घ्या. पुढं 280 चे 2/3 या प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती? अगोदरच्या वयवारी सारखाच आहे बघा. 2 काय दिलं रे? 3. आणि त्यांची बेरीज काय आहे? 280. 2 आणि 3 किती? 5. 5 न भाग द्या. 5 5 25. उरले 3 झाले 30. 5 7 30. 56 गुणिले 2 किती रे? 112. 56 गुणिले 3 गुणाकार करा. 56 गुणिले 6 न 2 किती रे? 8. पुन्हा 5 आणि 1 किती? 6. शिल्लक राहिला 1. 168. आपल्याला काय विचारलंय? कोणती संख्या विचारली? लहान. लहान संख्या 112. मोठी विचारला असेल तर 168. पर्याय नंबर किती? 2. 67 उत्तर पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 68. 19 चा पहिला घात प्लस 23 चा कितवा? 0वा घात. 1 चा कितवा रे? 33वा घात. आणि 0 चा कितवा? 12वा घात
बरोबर किती. आता कोणत्याही संख्येचा पहिला घात असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे, तीच संख्या. पुढं कोणत्याही संख्येचा जर घात 0 असेल तर त्याची किंमत असते 1, आणि 1 चा खानदान कोणतंही जरी काढलं तर उत्तर काय असणार आहे, 1च. आणि 0चा कोणताही खानदान काढलं तर ते काय येणार आहे, 0. झालं, बेरीज करा. 19 आणि 1 20, 20 आणि 1 किती, 21. पर्याय नंबर किती रे, 3. प्रश्न क्रमांक 69. एका समभुज त्रिकोणाची बाजू 18 सेमी असल्यास त्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्याचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. हे झालं, सोपं आहे ना रे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बघा, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्याचं सूत्र आहे वर्गमुळात 3/4 गुणिले काय रे, बाजू, बाजू त्याचा वर्ग. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर. मग आता त्याचे बाजू दिलेले आपल्याला, बाजू किती दिली रे, 18. याला सोडून घ्यायचं. वर्गमुळात 3 ला 3/4 ला 4, बाजूचा वर्ग म्हणजे 18चा वर्ग. 18चा वर्ग लिहा किंवा 18 गुणिले 18 करा, कोणतंही करा. जर वर्ग पाठ असेल तर वर्ग लिहा, 324. नसेल तर भाग देऊ शकता. हा, 2 दोन्ही 4, इकडे रे 92 18, 2 1 2, 92 18, 9 गुणिले 9 किती, वर्गमुळात टाकून काही फायदा नाही. याला काय करा, 9 9 81 वर्गमुळात किती रे, 3. त्याचं उत्तर असेल, त्याचं क्षेत्रफळ कशात दिलं त्यांनी, तेवढंच दिलं. चला, 81 वर्गमुळामध्ये किती, 3. तर हे प्रश्न तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वहीमध्ये वेगळ्या वहीत लिहा. कायचे, भूमितीचे. स्पेशल भूमितीची एक वही करा. जेवढे जेवढे क्वेश्चन होतात पेपर सेट मध्ये तेवढे. हा, कोण कोण करायला, कोणीच नाही, करत जा. ते वही दाखव मला काय केलं. एक दिवशी घेऊन यायचे. आता इथं खाली पूर्ण भूमितीच आहे. हे भूमितीचे क्वेश्चन स्पेशल वहीमध्ये लिहत चला. काहीतरी वेगळं मटेरियल काढल्याशिवाय आपला वेगळा अभ्यास होत नाही. जे चाललंय ते रीतिरिवाजाप्रमाणे तेच चाललंय, मग काही फायदा नाही. आपल्या शेतामध्ये दरवर्षी आपण ज्वारीच पेरायलो, दरवर्षी ज्वारीच पेरायलो. आपले बदल काय, आज्यानं तेच केली, वडिलांनी तेच केली, आपण बी तेच करत असाल तर मग बदल काय का. त्याच्यासाठी आपण काय करायचं, म्हणजे फेरवही पूर्ण एकच असते, पण आपण काहीतरी वेगवेगळं मटेरियल केलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा वाचवायला काय होतं, वेगळं वेगळं भेटतं. भूमितीला अभ्यास करायला भेटतो, गणिताला भेटतो, बुद्धिमत्तेला भेटतो. असा अभ्यास करा वेगवेगळा. चला, त्याच्या खालचा प्रश्न आहे, एका आयताची रुंदी आणि लांबी अनुक्रमे 15 व 23 सेमी असल्यास त्या आयताची परिमिती किती. मग आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी गुणिले काय रे, रुंदी. लांबी अधिक काय, रुंदी. दोघांची काय करायची, बेरीज करून डबल करायची. हे झालं का. चला, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक काय, रुंदी. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात काय रे, लांबी अधिक काय, रुंदी. बोलता बोलता कधी एखादा शब्द वेगळाच निघतो, पण उत्तर इथं बरोबर असतं, लक्ष द्या. 2 कंसात लांबी काय दिली, 15, आणि रुंदी काय दिली रे, 23. म्हणजे दोन्ही पैकी एक असेल. जे लांबी असेल ते लांब असेल ते लांबी असेल, आणि रुंदी असेल ते काय असणार, कमी असणार. यांची बेरीज करा. हा, किती, 38. 38 गुणिले 2 बरोबर काय रे, 76. 76 कुठे पर्याय, पर्याय नंबर 1, 76 सेमी. काय उत्तर आहे, सेमी. 76 आयताची परिमिती. त्याच्या नंतरचा क्वेश्चन बघा, एका खोलीची, तिथं खालीची झाल्या बघा, लक्ष द्या. एका खोलीची म्हणजे एका हॉलची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 12 मीटर, 8 मीटर आणि 6 मीटर आहे. जर त्या खोलीला 1.5 घनमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या बॉक्सने पूर्णपणे भरायचे असल्यास एकूण किती बॉक्स लागतील. समजा आपला हॉल आहे, हॉलला काय आहे, लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे. मग आपल्याला काय करायचंय, काहीतरी आकाराचा एक बॉक्स आहे, अशा बॉक्सच्या आपल्याला काय करायचे, थप्प्या, असं पूर्ण हे हॉल काय करायचे, पॅक करायचे. तर इथं हॉलमध्ये किती
बॉक्स बसू शकतील, अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. तर मग आता काय करायचं, अगोदर हॉलचं क्षेत्रफळ भागिले काय येणार, बॉक्सचं क्षेत्रफळ. मग हॉलचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. जसं इष्टिका चित्ती असते, इष्टिका चित्तीचं क्षेत्रफळ बरोबर काय असते, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग याची लांबी दिलेली आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले काय रे, उंची, भागिले त्या बॉक्सचे काय रे, क्षेत्रफळ. बॉक्सचे क्षेत्रफळ जे काय दिलं असेल ते. मग लांबी काय दिली आपल्याला, 12, त्याच्यानंतर रुंदी 8, उंची 6, भागिले त्या खोलीला किती घनमीटर क्षेत्रफळचा बॉक्स आहे, 1.5 घनमीटर असलेला काय आहे, बॉक्स आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे, भाग द्यायचे. ह्या बॉक्सचं डायरेक्ट क्षेत्रफळ दिले, पॉइंट आहे, पॉइंटला उडवा, वरी 0 वाढवा, 15 1 15, 15 चौक किती रे, 60. मग गुणाकार करा, 12 8 किती, 96, 96 गुणिले किती रे, 4, 6 चौक 24, इकडं 4 9 36, 36 किती उरले, ह्याच्याचे 2, 38, 384. किती बॉक्स बसतील, 384. असा पर्याय कुठं आहे, पर्याय नंबर 3. एका पाण्याच्या टाकीच्या पायालगतच्या वर्तुळाची त्रिज्या काय आहे, 28 मीटर आहे. तसेच त्या टाकीची उंची 50 मीटर आहे. उंची किती आहे, 50 मीटर. तर त्या टाकीचे एकूण बाह्य पृष्ठफळ किती, म्हणजे त्याच्या बाहेरचं पृष्ठफळ किती आहे ते काढायचे आपल्याला. आतलं काढायचं का नाही, आतलं काढायचं असेल तर ते काय आलं असतं, त्याचं क्षेत्रफळ आलं असतं. पण हे बाह्य पृष्ठफळ म्हणजे त्याची बाह्य पृष्ठफळ म्हणजे काय, असा हा भिंतीचा प्रकार किती आहे तो, इकडून तिकडून, म्हणजे तो गोल, त्याचं पृष्ठफळ काढायचे. जसं आपण उदाहरण दिलं होतं बघा केळाचं, माहित आहे ना, हा ते केळाचं उदाहरण. म्हणजे सालताटाचा भाग किती आहे, केळ सोडून देऊन ते सालतट किती आहे, तो भाग आहे. म्हणजे खुल्या टाकीचा भाग किती आहे ते काढायचे. बाह्य पृष्ठफळ म्हणजे बाहेरचे पृष्ठफळ. तर त्याचं सूत्र आहे बघा, लक्ष द्या. वर्तुळाचं क्षेत्रफळ, आता खालचं जर वर्तुळ आहे, वर्तुळाचं काय काढावं लागेल रे, परिघ. काय काढावं लागेल, परिघ. टाकीला खालून काय आहे, वर्तुळ आहे, आणि वर्तुळाकार टाकी आहे, त्यामुळे काय करणार ते परिघ, आणि नंतर काय असणार आहे, उंची. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी सूत्र आहे, टाकीच्या बाह्य पृष्ठफळाचे पृष्ठफळ बरोबर काय, बाह्य पृष्ठफळ बरोबर, मग ते कशाचे असेल, टाकीचे असेल, हौदाचे असेल, कशाचे असेल, तर त्याला 2 पाय आर हे कशाचं आलं, तळाचं. बरोबर आहे. अहो आता तळाच्या नंतर त्याला काय राहणार, उंची. उंची काय असणार आहे, h, आणि त्रिज्या r, यांची काय करायची, बेरीज. या दोघांमध्ये काय असेल, गुणाकार. हे असणार आहे तळाचं क्षेत्रफळ, आणि हे काय असेल, उंचीचं क्षेत्रफळ. या दोघांचा काय होतो, गुणाकार. मग किमती भरून टाका, 2 ला 2, 22 छेदामध्ये काय रे, 7. आपल्याला r ची किंमत दिलेली आहे, टाकीच्या वर्तुळाची त्रिज्या काय दिली, 28 दिली. बरोबर आहे. इकडं पुन्हा यांना कंसामध्ये h दिलाय किती रे, 50, आणि रुंदी सॉरी त्रिज्या काय दिली, 28. आता सोडून टाका, 7 1 7, 7 चौक 28. मग आता 2 गुणिले 22 गुणिले किती रे, 4, गुणिले या दोघांची बेरीज करा, 50 आणि किती, 78. या सर्वांचा गुणाकार करा, गुणाकार हा तुमचं उत्तर असेल. आता गुणाकार कसा करणार बघा. आता 4 2 8, 8 8 64, 8 8 64, 64 ला 4, अच्छा आले 6, 8 7 56, 56 आणि 6 किती रे, 56 आणि 6 62, 62 ला पुन्हा कशाने गुणायचे, 22 ने. 22 चा पाडा येतो, 22 चौक 88, 88 ला 22 चौक 88, 88 ला 8, अच्छा आले 8, 22 दोन्ही 44, 44 आणि 8 किती, पटपट बोला, 52, 52 ला 2, अच्छा आले 5, 22 सख 132, 22 सख 132, 132 आणि 5 किती, 137. त्याचं घनफळ असेल 13,728. पर्याय नंबर किती रे, किती, 1. पर्याय नंबर 1. मग टाकीचे घनफळ बरोबर टाकीचे बाह्य पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे,
2πr कंसात h अधिक काय असणार आहे r. भूमितीच्या वहीमध्ये स्पेशल हे प्रश्न लिहा, त्याचे उत्तर लिहा. स्पेशल भूमितीची एक वही करून ठेवायची. ज्या वेळेस भरती निघल त्यावेळेस तुम्हाला स्पेशल भूमितीचा अभ्यासक्रम त्यावेळेस तर करणारच आहात, पण हे प्रश्न त्यावेळेस असतील नसतील काय असेल ते बघा. परीक्षा पॅटर्नच्या मधून जेवढे तुम्हाला भेटतील तेवढे तुम्ही जास्त वेगळं काढून ठेवा मटेरियल. भरती येते त्यावेळेस मग आपल्याला हे अभ्यास होतो का नाही होतो, आपण जर आतापासून जर वेगवेगळा अभ्यास केला तर प्रत्येक पॉईंट काय होतो आपला क्लिअर होतं. त्यासाठी करून ठेवायचं वेगवेगळं. काय उत्तर आलं 13,728. त्याच्यानंतर एका क्रिकेट गोल मैदानाची त्रिज्या किती आहे रे 49 मीटर. तर त्या मैदानाचा परिघ किती. परिघ आताच काढायचे असं सेम असंच. क्रिकेटच्या मैदानाचा परिघ बरोबर काय रे, आता ते काही सूत्र लिहायची गरज नाही. वर्तुळाचा परिघ काय, क्रिकेटच्या मैदानाचा परिघ काय, कारण गोलाचा परिघ काय एकच आहे. मग त्याच्यानुसार सोडून टाका. 2π काय रे r 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या काय दिली किती 49. 7 7 मग 7 दोन्ही 14 7 दोन्ही 14 14 दोन्ही 28 28 ला 8 8 आले 2 पुन्हा 14 दोन्ही 28 28 आणि 2 किती रे 30 308. पर्याय नंबर किती पर्याय नंबर 4 झालं. 9 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती. आता पुन्हा पृष्ठफळ चालत. घनाचे पृष्ठफळ बरोबर क्षेत्रफळ काय सूत्र लिहून ठेवायचं. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा काय रे वर्ग. घनाला पृष्ठ किती असतात 6 किती असतात 6. मग 6 ला 6 आपल्या बाजू काय दिली 9 9 चा वर्ग किती 81 किती 6 1 6 6 8 48 486. पर्याय नंबर किती 2 काय आलं 2. त्याच्यानंतरचा प्रश्न एका चौरसाची परिमिती काय दिली रे 24. चौरसाची परिमिती काय आहे 24. आता चौरसाची परिमिती म्हणजे चारी बाजूची काय आहे बेरीज. चारी बाजूंची बेरीज असेल तर त्याची बाजू काय असेल. चौरसाच्या चारी बाजू कशा असतात समान. त्याला 4 न भाग द्या. बाजू त्या चौरसाची एक बाजू किती आहे 6. त्याचं काय काढायचं आपल्याला क्षेत्रफळ. बाजूचा वर्ग बरोबर उत्तर काय असेल 36. पर्याय नंबर किती रे 2. पर्याय नंबर किती 2. अशा प्रकारे तुमचं गणित हा विभाग संपला. गणित संपला. आता आहे बुद्धिमत्ता. हे बुद्धिमत्ता तर मग बाय हात केलं संपला ना. तोंडीच उत्तर 12चा वर्ग बोला 100 मायनस 1. 11चा वर्ग मायनस 1. 10चा 100 मायनस 1. 9चा 81 मायनस 1. पुढं 8चा 64 मायनस 1. मग 8च्या नंतर कोण 7. 7चा किती 49 मधून 1 गेला. पर्याय नंबर झालं उत्तर तोंडी उत्तर. त्याच्या पुढे बघायचं x चा नंबर काय रे x फी यस ओ पुढे काढायचे. किती मायनस 2 मायनस 3 मायनस 4 मायनस 5 मायनस. ओ चा नंबर किती आहे रे 15. 15 तून 5 गेले 10. 10 ला कोण येते जे काय ते जे. आता बुलेट सारखी पळते गाडी. पुढं फळाशी संबंधित कोण रे आंबा. आंबा काय आहे फळ बरोबर आहे. मूळ काय असेल मग खोड. काय असेल खोड. झालं उत्तर. त्याच्यानंतर आहे 36 जसे 6 तर 6 जसे काय. बरोबर आहे. हे प्रमाणात संख्या काढायची आहेत. कोणत्या प्रमाणात काढायच्या आहेत. अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा क्रम. मग मध्यपदांचा हे प्रमाणात संख्या काढायची 6 गुणिले 6 भागिले किती रे 36 बरोबर काय असेल x.
मग हे इकडं 6×6 = 36, 6×7 = 36. x ची किंमत काय आली 1. पर्याय नंबर किती रे 4. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे AZY CXW पुढे आहे EVU पुढे काय. याच्या नंतर C किती प्लस 2 प्लस, झडच्या मागे 2 मायनस, वायच्या मागे 2 मायनस, ईच्या पुढे 2 ने पुढं काय रे G. हे 22 आहे, 22 मधून 2 गेले 20, 21 मधून 2 गेले 19, 19 ला कोण येतंय यस. पर्याय नंबर काय रे 3 GTS. काय येणार आहे GTS. त्याच्यानंतरचा वेगळी संख्या, वेगळी म्हणजे चुकीची ओळखायची. 43, 53, 73, 83 आणि 63. 63 ही काय रे संयुक्त संख्या आणि बाकीच्या सर्व काय आहेत मूळ संख्या. मग 63 काय आहे वेगळं आहे. पुढं TAPE टेप बरोबर काय दिला रे DOZS. तर YEAR याच्यासाठी काय कोड असेल बघा लक्ष द्या. इथं स्लॅब जागेवरच टाकायची. ईच्या मागे D, पीच्या मागे O, एच्या मागे झड, टीच्या मागे यस, आरच्या मागे कोण राजाच्या मागे कोण राणी. आर म्हणजे कोण राजा आणि क्यू म्हणजे काय क्वीन म्हणजे राणी. राजाच्या मागे राणी, एच्या मागे कोण येणार आहे झड, ईच्या मागे कोण येणार आहे रे डी आणि वायच्या मागे कोण येणार आहे. उत्तर कुठे आहे QZDX. पर्याय नंबर 1 सॉरी 2 QZ. हा मिस्टेक असेल, ओच्या जागी तिथं क्यू पाहिजे. पर्याय नंबर 1. पुढं एका मनुष्याकडे बोट दाखवत दीपक म्हणतो की याचा एकुलता एक भाऊ, म्हणजे कोणाच्या तरी व्यक्तीचा एकुलता एक भाऊ. हा याचा एकुलता एक भाऊ, इथं व्यक्ती आहे कोणतरी. काय म्हणतोय दीपक, काय म्हणतोय. एका मनुष्याकडे बोट दाखवत दीपक म्हणतो की याचा एकुलता एक भाऊ, म्हणजे याला दुसरा कोणताही भाऊ आहे. याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलाचे वडील आहेत. कुणाच्या दीपकच्या. दीपक काय म्हणतोय की याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या, म्हणजे याला एक मुलगी आहे, माझ्या मुलीच्या वडिलाचे वडील आहेत. म्हणजे याच्या वडिलाचे हे कोण आहेत वडील आहे, म्हणजे दीपकचा कोण आहे हा वडील. बघा लक्ष द्या. दीपक काय म्हणतो या व्यक्तीकडे बोट दाखवतोय याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या, म्हणजे दीपकच्या मुलीच्या वडिलाच्या वडील आहे. म्हणजे कोण हे हे याचा वडील आहे. कोणाचा दीपकचा. तर पुढे काय म्हणते, तर त्या परिस्थितीत तो मनुष्य म्हणजे हा व्यक्ती, तो मनुष्य त्याचा कोण, तर याच्या वडिलाचा भाऊ, म्हणजे याचा कोण रे कोण आहे काका. काका. पर्याय नंबर किती रे 3. घड्याळामध्ये एक घड्याळ अशा स्थितीमध्ये ठेवले की दुपारी 12 वाजता मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो. चला आता घड्याळ माहित आहे आपल्याला. घड्याळ इथं 12, 6, 3, 9, 1, 2, 4, 5, 7, 8, 10 आणि 11. बघा लक्ष. 12 वाजता काय म्हणतोय काटा ईशान्य दर्शवितो. मला सांगा आता इथं जर दिशा टाकल्या तर इकडं काय असते पूर्व, खाली दक्षिण, वरी उत्तर आणि इकडं काय असते पश्चिम. इथं काय असते आग्नेय, इकडं वायव्य, इकडं नैऋत्य आणि इकडं काय असते ईशान्य. मग अशा दिशा असतात. पण दुपारी 12 वाजता कोणता काटा मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो. म्हणजे ईशान्य 12 वाजले असता इथंच काटे असतात, मिनिट काटा इथंच असतो आणि ईशान्य दिशा इकडं असते, ती इकडची इथं आली म्हणजे किती अंश मायनस आली रे, किती मायनस आली 45 अंश.
किती 45 अंश मागे आली. मग 45 अंश जर अशी आली असेल तर इथं दिशा कोणती आली असेल मग? हे प्रत्येक दिशा वर गेल्या 45 मध्ये असं फिरवलं तर इथं कोणती दिशा येईल? पूर्व येईल. पुढं काय म्हणते? दुपारी 1:30 वाजता घड्याळाचा तास काटा कोणती दिशा दर्शवितो? आता मला सांगा 1:30 वाजता काट्याची स्थिती कशी असते रे? इथं 1:30 वाजता इथं 1 वाजून आणि 2 वाजण्याच्या मध्ये कोण येतो? तास काटा. आणि इथं खाली कोणता येतो? मिनिट काटा. मग इथं तास काटा इकडची दिशा कोणती दर्शवितो? कोणती रे? कारण की हे ऑलरेडी इकडे फिरलेलं आहे. 45 अंश इथं फिरलेलं आहे. उत्तर दिशा इथं आहे पण मिनिट काटा काय म्हणतो? ईशान्य दिशा दर्शवते. इथं जर ईशान्य आले असेल तर 45 अंश काय आले पुढे? हे उत्तर काय येणार? इथं येणार. असे प्रत्येक दिशा काय होणार? 45 अंशात फिरणार. तर 1:30 वाजता काय असणार आहे? मिनिट काटा 6 वर असतो आणि तास काटा इथं 1 आणि 2च्या मध्ये असतो. त्यावेळेस इथं दिशा कोणती आहे? पूर्व. म्हणून त्याचं उत्तर काय येते? पूर्व. कळालं? याच्यात काय अवघड नाही, सोपं आहे. डोक्यावरच्या वरून चले. राजू हा तुषारपेक्षा मोठा आहे. कोण? राजू कोणापेक्षा मोठा आहे? तुषार काय असेल? लहान. पण प्रशांत पेक्षा कसा आहे? लहान. कोणाची माहिती सांगितली? राजूची. कोणाची? राजूची. बघा राजू तुषारपेक्षा कसा आहे? मोठा. पण प्रशांत पेक्षा कसा आहे? लहान. याचा अर्थ प्रशांत राजू पेक्षा कसा आहे? मोठा आहे. पुढं विनय हा कोणापेक्षा? वीरापेक्षा मोठा असून. कोण? विनय. बाजूला लिहू, आपला माहिती नाही. विनय हा वीरापेक्षा मोठा असून तुषारपेक्षा कसा आहे? लहान. कोण? विनय. लहान आहे मग हे याच्या खाली. विनय आणि वीरा इथं खाली येते. पुढं सर्वात वयाने मोठा कोण? कोण असेल? चलो त्याच्यानंतरचा प्रश्न कालनिर्णय आहे. रवीचा जन्म 5 मे 1992 रोजी झाला. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पाहायला जातो. मात्र वाढदिवस मंगळवारी किंवा बुधवारी आलास तो चित्रपट पाहत नाही. पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकत नाही? म्हणजे 10 वर्षात तो किती वेळा चित्रपट पाहू शकत नाही? आपल्याला काढायचे. जन्म दिलाय 5 मे 1900 काय रे? 92. वार होता कोणता? सोमवार. मग आता याला शॉर्टकट नाहीये, काढावंच लागेल. जन्म झालाय कधी? 1992 ला. मग आता 93 ला त्याचा काय असेल? पहिला वाढदिवस. 94, 95, 96, 97, 98, 99, 2000, 2001 आणि 2002. 10 वर्ष 2000 कुठे होतील? 2 ला. किती होतील? 2002 ला. मग आता दरवर्षी काय होतो? एक दिवस पुढे जातो. लीप वर्ष साठी 2 दिवस पुढे जायचे. 92 वर्ष कोणतेही असू द्या, आपण आपला इथं लीप वर्ष असेल तरी मे महिना चालू आहे. लीप वर्षाचा काही संबंध नाहीये. मग 93 ला कोणता वार येईल? इथं मंगळवार. 94 ला कोणता वार येईल? बुधवार. 95 ला कोणता वार येईल? गुरुवार. 96 लीप वर्ष आहे. शुक्रवार सोडून देऊन काय येईल? शनिवार. इथं रविवार, इथं सोमवार, इथं मंगळवार आणि इथं काय येईल रे? बुधवार सोडून देऊन काय येईल? गुरुवार. इकडं शुक्रवार आणि इथं काय येईल? शनिवार. त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? शनिवारी. पण आपल्याला ते विचारलंय का? नाही. मग त्यानं कधी चित्रपट पाहत नाही. जर त्याचा वाढदिवस कधी आला पाहिजे? मंगळवारी किंवा बुधवारी आला तर तो चित्रपट पाहू शकत नाही. मग इथं मंगळवार आला, इथं बुधवार आला, नंतर मंगळवार आला, नंतर काही बुधवार आला नाही, तर तो 10 वर्षात किती वेळा चित्रपट पाहू शकत नाही? किती वेळा? 3 वेळा. त्याच्या खालचा प्रश्न वरी अगोदर पण आला होता. 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर 7 किती रे? 4 आहे. यांच्या वयाची बेरीज 66 असेल तर लहान भावाचं वय किती? अगोदर झालेलंच आहे. काय आहे? 24. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर 12 तासात किती वेळा रे? 11 वेळा. किती वेळा? 11 वेळा. आणि 24 तासात जर विचारलं तर उत्तर काय येईल? 22 वेळा. किती वेळा? 22 वेळा. त्याच्या खालचा प्रश्न आहे. गोलामध्ये वजाबाकी करून वर लिहायची. खालच्या दोन्हीची काय रे? वजाबाकी करायची. सोपा क्वेश्चन आहे बघा. हा
इथं काय रे, एक कुठे लिहून टाकू आपण, इथं 14 घेऊ, इथं 19 घेऊ, या दोघांची वजाबाकी जर केली तर काय येते 5, दुसऱ्यामध्ये 18 आणि 27 ची वजाबाकी केली 9, 42 आणि 57 ची वजाबाकी करा, काय येते रे 15, काय येते 15. बघा लक्ष द्या, हा असं घेऊ आपण, काय होत नाही. 42 आणि 57, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, 7 मधून 2 गेले 5 आणि 5 मधून 4 गेला 1, उत्तर काय येईल 15. त्याच्यानंतरचा आपली लयबत मला झालेलीच आहे.